जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानवाच्या वतीने अभिषेक वापरणाऱ्या गुंड केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा, महामानवाचा अभिषेक वापरणाऱ्या केंद्रीय मंत्री अमित शहाचा मनुवादी विचाराच्या संस्कृतीच्या अमित शहा गुंडांचा तडीपार अमित शहाचा तडीपार अमित शहाचा विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तडीपार अमित शहाचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। मनुवादी विचारसरणी अमित शहा याची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी झालीच पाहिजे। मनुवादी विचारसरणीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याची हकालपट्टी झालीच पाहिजे। माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दिन या आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे विंग असलेले सर्व संघटनेच्या वतीनं आम्ही आज गेले हजारो वर्षे ज्या ठिकाणी भारतीय समूहाला गुलामगिरीत खेचलं होतं, म्हणजे ब्राह्मण जर सोडलं, ब्राह्मणी विचारसरणी जर सोडली, सगळेच 85% लोक ही सगळी गुलामगिरीत होती। आणि त्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्या आधुनिक भारताचे निर्माते, संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना बाहेर काढलं आणि त्यांना कुठंतरी काल्पनिक स्वर्ग म्हणण्यापेक्षा आता जिवंतपणे त्या स्वर्गापेक्षाही या ठिकाणी सोना करून या आमच्या जनतेला दिलेला आहे। आणि असं असताना आम्ही बाबासाहेब आंबेडकर आमच्या मनामध्ये प्रत्येक सेकंदामध्ये आम्ही त्यांचं नाव काढतो। आणि ह्या परिस्थितीमध्ये एक सर्वोच्च पदी असलेला केंद्रीय गृहमंत्री मनोवादी विचारसरणीचा, सातत्याने मनोवादी संस्कृती या विचारसरणीमध्ये काम करत असणारे हे जे तडीपार असलेला हा जो मनोवादी विचारसरणीचा जो गुंड अमित शहा यानं म्हटलेलं आहे की आंबेडकर एवढा वेळ जर देवाचं नाव घेतलं असतं, कुठंतरी या लोकांना सात जन्मी स्वर्ग मिळालं असतं। अरे अमित शहा, 7 जन्मे काय, ज्या ठिकाणी आम्हाला गुलामगिरीत तुमच्या मनोवाद्यानं खेचलं होतं, त्या गुलामगिरीतून मुक्त करून आम्हाला स्वर्गापेक्षा म्हणणं होतं। हे कुठंतरी UM हॅक करून आलेलं सरकार आहे, हे जनतेचं सरकार नाही। त्यामुळे जनतेमध्ये जे काही नाराजी पसरली होती ते जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी ह्या परभणीमध्ये ह्या मनोवादी विचारसरणीने हे हल्ला घडवून आणलेला आहे। आणि हे फार मोठं षडयंत्र, ज्या वेळेला असं काही विधाने करतात त्या वेळेला काहीतरी मोठं षडयंत्र करतात, हे आपण जाणून घेतलं पाहिजे। अशाच पद्धतीने जे केंद्रीय मंत्री असलेले अमित शहा आहेत यांनी देखील जो काय त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या बद्दल अपशब्द वापरले, ह्या तडीपार गुंडाचा संबंधित असताचे प्रधानमंत्री असतील, राष्ट्रपती असतील, यांना आम्ही कळकळीची विनंती करतो। ह्या तडीपार गुंडाला ज्या वेळेला हा अमित शहा गृहमंत्री पदाची शपथ घेत होता त्यावेळेला ज्या निर्मात्याने संविधान निर्माण केलं आहे, तो संविधान वाचल्याशिवाय याला गोपनीयतेची शपथ देखील घेता येत नाही। एवढा जर या नीच प्रवृत्तीच्या माणसाला या अमित शहाला कळत नसेल तर त्याची तात्काळ गृहमंत्री पदावरून हकालपट्टी झाली पाहिजे, अशी आमची ही प्रमुख मागणी आहे। आणि ती मागणी आपण तात्काळ नोंद घेऊन तात्काळ त्या ठिकाणी गृहमंत्र्याची हकालपट्टी केली पाहिजे। अन्यथा या भारतीय जनतेचा जो भावना या मनोवादी विचारसरणीचा अमित शहानं दुखावलेला आहे त्याचा कुठेतरी भारतामध्ये राज्यामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जो कायदा व्यवस्था सांभाळणाऱ्या माणसाला तुम्ही गृहमंत्री पदावर बसलाय, त्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करणारी हा गृहमंत्री तात्काळ हटवा। अन्यथा पुढे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण जर झाला तर संबंधित आपण भारत सरकार, राष्ट्रपती या गृहमंत्रीच्या असं या ठिकाणी नोंद घ्यावी अशी एक विनंती करून या ठिकाणी थांबतो। हजारो वर्षाची मनुस्मृती गाडून जे संविधान इथल्या महिला, मागासवर्गीय, दलित, त्याचबरोबर वंचित, आदिवासी या लोकांना आर्थिक, सामाजिक व राजकीय स्वातंत्र्य देण्याचा
साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानाच्या विरोधात नेहमीच RSS व RSSचीच मनोवृत्ती असलेले भाजप सरकार हे द्वेष करत आलेले आहे। अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला जिवंत होते त्याच वेळेला त्यांचा धिक्कार करण्यासाठी आणि त्यांना विरोध दर्शवण्यासाठी अगदी त्यांची अंत्ययात्रा काढण्यापर्यंतचा मजल या लोकांनी मारलं होतं आणि आज हीच मनोवृत्ती आपल्याला दिसत आहे आणि म्हणून देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंबेडकरी विचार आणि त्याचबरोबर समता आणि याचबरोबर सर्वसामान्य जनतेला जो न्याय देणारा हक्क देणारा जो कायदा आहे आणि जे संविधान आहे ते कुठंतरी मोडीत काढण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे आणि तीच मनोवृत्ती कुठंतरी डोक्यात असल्या कारणाने आणि त्याच मनोवृत्तीने देशाच्या सर्वोच्च सभागृहात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल उद्गार काढले ते त्यांचा अपमान करणारे आहे आणि कदापिही इथली आंबेडकरी व भारतीय जनता हे सहन करणार नाही आणि यासाठी म्हणूनच आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली जिल्ह्याच्या वतीने या त्यांच्या या कृतीचा व त्यांनी केलेल्या अपमानाचा तीव्र निषेध नोंदवत आहे आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान यांच्याकडे मागणी करत आहोत की ताबडतोब त्यांची मंत्रिमंडळातून हटकलपट्टी होऊन त्यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा अशा याच पद्धतीने दिवसेंदिवस तीव्र आंदोलन करत रस्त्यावरची लढाई ही आम्ही शेवटपर्यंत चालू ठेवू असं आम्ही आवाहन करतो आणि त्याचबरोबर त्यांनी जी कृती केलेली आहे त्याचा पुन्हा एकदा मी निषेध नोंदवतो आणि थांबतो। जय संविधान, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जय शिवराय, जय भारत। गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अपशब्द वापरून त्याचा अपमान केलेला आहे। तो त्यांचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे, हा देशद्रोह आहे। या अशा अमित शहाला नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातून हाकून दिलं पाहिजे। अशा प्रवृत्तीला पुन्हा पुन्हा येताना याला ठेचून काढलं पाहिजे। अमित शहाला कळलं पाहिजे होतं की ज्या संविधानामुळे त्यांना ही संधी मिळालेली आहे, या संधीमध्ये गृहमंत्री झालेले आहेत, त्यांना भान राखलं पाहिजे। इथून पुढे भाजपच्या कोणत्याही नेत्यानं बोलत असताना त्यांनी भान राखून बोलावं, अन्यथा होणाऱ्या परिणामास संपूर्ण हे भाजप सरकार जबाबदार असणार। जय संविधान। अमित शहा यांनी भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये लोकसभेमध्ये विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे अपशब्द वापरलेले आहेत ते तमाम भारतीयांना चटका लावणारे आहेत। तर त्यांची मंत्रिमंडळातून गृहमंत्री व पदावरून लगेच तडकाफडकी हकालपट्टी करावी। अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून तमाम भारतीयांच्या भावना तर दुखावल्याच आहेत, परंतु तिथले वातावरण गडोळ करून जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची त्यांची मनोवृत्ती आहे। तसेच EVM विरोधामध्ये अखंड भारतामध्ये असंतोष आणि असंतोष चालू असताना हे EVM आंदोलन कुठंतरी मोडीत काढून हे शांत करावं या हेतूनं या अमित शहानी आणि भाजपच्या पिल्लावरीनं अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य सुरू केलेले आहेत। याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत। आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सांगली यांच्या वतीनं अमित शहा यांचा तीव्र शब्दात निषेध करतो। जय संविधान।